बरं चला आता पोहे बनवूया. येस. तर मग कशी करूया सुरुवात? पोहे आला आला. आला पप्पांना सॉरी. बोलू नकोस माझ्याशी. चल आता बनवायला मदत कर. काय झालं? झोपतोय डोळा माझा. काय झालं? दाखव 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 दाखव. खूप झोपतोय. मला बघू दे, मला बघू दे. अगं हे काय? ओके ठीक आहे, ओके बोल. ओके सॉरी सॉरी आला सॉरी. बघा कैलासराव, मी बोललो होतो ना तुम्हाला, हे दोघं एकमेकांच्या साथीनं उत्तम संसार करतील. काय रे झुल्या, हे पोहे तुम्ही दोघांनी मिळून केलेत? हो बाबा.
बाबा तू खाऊन बघ ना कसे झालेत ते. हं? हं. मस्त आहे. पोहे उत्तमच झालेत, काही प्रश्न नाही, पण थोडं मीठ असतं तर बरं झालं असतं. बाबा ते आई बाबा मीठ खात नाहीत ना म्हणून. असू दे ग, त्यात काय एवढं. हं? मी आणतो मीठ. मला जरा जुईशी बोलायचं होतं. अहो बोला की मग. जुई अगं तुझ्या कपड्यांची बॅग पण आणली होती. आई मी ठेवते आत. अगं मी पण येते ना. आई मुलीचं टॉक. चालू द्या सावकाश चालू द्या. कैलासराव हं? घ्या. हा हो. जुई अगं बॅग देणं हा बहाणा आहे. इथे काय सिच्युएशन आहे हे बाबाला आणि मला जाणून घ्यायचं होतं. सिच्युएशन म्हणजे? अगं म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, पण त्यानंतर आलापच्या घरचे तुझ्याशी काय बोलले, कसे वागले हे जाणून घ्यायचं होतं ग. आई तुला तर माहितीच आहे ना लग्न कोणत्या परिस्थितीत लागलंय. हा पण त्या मानाने एवढं कोण मला काही बोललं नाहीये. बरं. खरं बोलतेस ना? हा म्हणजे आईंच्या आणि बहिणींच्या मनात नाराजी आहे, पण मला त्याचा काही त्रास होत नाही. आई त्रास झाला तरी तू करून घेऊ नकोस, कारण या त्रासावर मात करून तुला सगळ्यांची मनं जिंकायची. हो आई. पण हे सगळं करत असताना आपण कोण आहोत हे विसरू नकोस हा जुई. म्हणजे अगं इथे आरसे असतील, जेवणात मीठ असेल, अगं म्हणजे पावलोपावली तुला तुझ्या मूळ रूपात आणणाऱ्या गोष्टी इकडे असतील. त्या सगळ्यांपासून सावध राहा. हो आई, ती सावधगिरी मला बाळगावीच लागेल आई. या माणसांच्या घरात राहताना तुला ही सगळी काळजी घ्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यापासून वाचण्यासाठी तुला जो मंत्र मिळालाय तो कायम लक्षात ठेव. आई अगं मंत्र विसरून कसं चालेल? चल आता ही बॅग तुझ्या रूम मध्ये नेऊन ठेव. आई मला इथेच. जुई तुला इथे राहायला सांगितलंय? आई तुझ्याशी का खोटं बोलू? आईंनी मला ह्या रूम मध्ये राहायला सांगितलंय. जुई अगं पण आलापची बेडरूम तर. बरं आहे, पण पूजेपर्यंत मला ह्या रूम मध्ये राहायला सांगितलंय. जुई पूजेचं फक्त कारण आहे असं नाही वाटत तुला? आई ते मला पण कळतंय. हे बघ, घरच्या सुनेला असं गेस्ट रूम मध्ये राहायला सांगणं मला नाही बरोबर वाटत आहे जुई. मी वहिनींशी बोलू का? हे बघ मी त्यांना सांगते की त्यांचा जो काही राग आहे तो आमच्यावर ठेवा, पण प्लीज जुईला त्रास देऊ नका. आई तू हे त्यांना बोलल्यावर त्या कदाचित ऐकतीलही, पण ते सगळं त्यांच्या मनाविरुद्ध असेल, जबरदस्ती असेल. त्यापेक्षा तो मान मला स्वतःहून त्या देतील, तेव्हा तो मी आनंदाने स्वीकारू शकेन. हे बघ, जे काही असेल मला बाबाला सांग, आम्ही आहोतच. हो आई, जसं तुझ्याशी बोलले ना तसंच मला बाबाशीही बोलायचंय. या झाला मायलेकींचा टॉक. काय रे? बाबा हं? बॅग एकदम नीट पॅक करून आणलीस. अरे मी त्यात फार काही केलेलं नव्हतं. अमृताने जे जे काही दिलं ते मी आपलं भरत गेलो. म्हणजे तू काहीच नाही केलं? अगं आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट केली यांनी. काय? आपल्या दोघांच्या पाठीशी हे खंबीरपणे उभे राहिले. ते विसरून कसं चालेल? चला माझ्या जावयाला माझी कदर आहे, मुलीला नसली तरी चालेल. हो का बाबा?
अगं अगं हो हो हे बघ अशी चिमटी काढते मला. चला आपण बसून बोलूया. या. बाबा मला तुझ्याशी बोलायचंय. बाबा मला तुझ्याशी बोलायचंच होतं. का रे बाळा, काय झालंय? बाबा सगळं एकदम विचित्र वाटतंय. बघ जुईल्या, या घरातल्या लोकांचं वागणं विचित्र वाटणं स्वाभाविक आहे. आणि लग्न सुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध झाले ना. बाबा अरे ते नाही, मी दुसरंच बोलतेय. काय? जुईचे आई बाबा बरं झालं तुम्ही आलात. आत्ताच कोमलच्या बाबांचा फोन आला होता. लग्न मोडल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. मालती, आपण ह्या विषयावर नंतर बोलूयात का? नंतर का? ते जे काही बोललेत ते दोन्ही फॅमिलीनी ऐकायलाच हवं ना. त्यांना त्यांच्या गावात मुलीचं लग्न का मोडलं, कुणी मोडलं, कारण काय, मुलीत दोष आहे का, असे खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. कोमलचे बाबा समजूतदार आहेत म्हणून, पण तुमच्या ह्या निर्णयामुळे कोमलच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण आई लोकांचे जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तर आपण देऊ शकतो. आणि राहता राहिला प्रश्न कोमलचा, आपण तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधूयात ना. हो, पण अचानक मोडलेल्या लग्नामुळे त्यांच्या मनाला काहीतरी दुःख झालं असेलच ना. आई अगं आलाप, तू माझा मुलगा आहेस. जुई तुझी झालेली बायको आहे. पण एक लक्षात ठेव, कुणाला तरी दुखावून, कोणाला तरी फसवून जी नाती जोडली जातात ना, ती नाती फार काळ टिकत नाही. त्याला कुणाची ना कुणाची तरी नजर लागतेच. जुईताई, एक बोलू का? बोल ना. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण माझा नाईलाज आहे. कसला? म्हणजे आई साहेब आणि प्राजक्ताताई असताना मला जरा हातभर अंतर ठेवून वागावं लागल. मला ते कळतंय. नाही, मला तुमचा काही त्रास नाही बरं का, पण आई साहेब आणि प्राजक्ताताई काही बोलल्या तर नको, त्या विषयाला तोंड फुटायला नको. संध्या अगं कशाला स्पष्टीकरण देतेस? मला तुझं मन कळतंय. संध्या, खूप कामात आहेस का? नाही ताई, बोला ना. नाही, तुझ्या गप्पा झाल्या असतील तर आम्हाला जेवायला वाढायला येशील? हो ताई. नशीब वाचले. अहो, आलाप आणि उदय कुठे? आलाप दादा आणि उदय दादा बोलले की ते निघाले, ते येतील. तुम्ही जेवून घ्या. मला पोळी वाढतात. हो दादा. गंधा, आणि जरा सावकाश जेवण. पटपट जेवतोस आणि मग तुला ठसका लागतो. अरे जुई बाळा, ये बस जेवायला.
संध्या अगं ताट दे तिला. हो तर जेवणापूर्वीचं औषध घ्यायचं विसरली वाटतं आज. जुई बाळा ते जुई बाळा ये बस जेवायला. संध्या अगं ताट दे तिला. जुई, शांत. मला नाही सहन होते हे. मला बाबांकडून कळलं सगळं. मला एवढ्या भरल्या घरात मला खूप वाईट टाकल्याची फिलिंग येते रे. तुला माहितीये आमच्या घरात मी, आई, बाबा जेवताना बोलताना बाहेर कुठेही जाताना एकत्र असायचो. पण इथे मला एकटं पडल्यासारखं वाटलं आला. जुई, आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स, पण मी आहे ना. हो आला, पण मला सगळे आपल्या सोबत हवे. जुई, सगळे आपल्या सोबत असतील, पण त्याला वेळ लागेल. तोपर्यंत आपण एकत्र राहून सगळ्या परिस्थितीला तोंड देऊया. ओके ओके. चल आता पटापट जेवून घे. चल पटापट तोंड उघड. चल 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 चल. मला नाहीये भूक. अरे बापरे, आता मला पण उपाशी झोपावं लागेल. का? तू जेव ना. असं कसं? आपण सोबत आहोत ना, मग मी एकटा कसा जेवू? चल, आज तुझ्या सोबतीने मी बिन मिनिटाचं जेवण जेवणार आहे. तुझ्यासाठी बिन मिनिटाचं आणलंय मी. आ आ आ तुला पटापट. शाबाश. आहे मला. हळली आहे. मस्त आहे. चल चल, आता दुसरा घात खायचा तुला.